हाऊ आर यू? वा, कसे आहात? बरे. आज आपण रासायनिक अभिक्रिया घेत आहोत. या रासायनिक अभिक्रिया अवघड असेल तर मी ते सोप्या करून सांगतो. इट इज व्हेरी सिंपल, डो नॉट वरी. पहिले घेऊ कॅल्शियम हायड्रॉक्साईडची केमिकल रिएक्शन. कॅल्शियम हायड्रॉक्साईड पहिली CaOH ट्वाइस, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 2 आहे म्हणून OH ट्वाइस आला. कळलं का? आणि मग त्याला काय घ्यायचं आपण, प्लस Cl2 म्हणजे क्लोरीन ऑइल. क्लोरीन गॅस, आपल्याला क्लोरीन गॅस घेतल्यानंतर व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 1 आहे, -1. मग काय तयार होईल? CaOCl2 रिएक्शन. CaOCl2 CaOCl2 एक O याच्यातला गेला, बरोबर. आणि मग रिमेनिंग काय राहिलं? H2O, एक O याच्यातला Cl2 म्हणजे प्लस H2O. वॉटर मॉलिक्यूल. याला विरंजक चूर्ण सुद्धा म्हटलेलं आहे. विरंजक चूर्ण, बरोबर की नाही? आता दुसरा आपण घेऊ सोडियम कार्बोनेट हायड्रोक्लोरिक आम्ला बरोबर. अभिक्रिया काय आहे? Na2CO3 प्लस HCl गिव्ह राईज. हायड्रोक्लोरिक आम्ला बरोबर सोडियम कार्बोनेटची अभिक्रिया जर झाली तर काय मिळणार आहे? मीठ म्हणजे NaCl. हे मीठ आहे, नमक. सॉल्ट, गेटिंग? सॉल्ट आहे, सॉल्ट. आणि मग एक पाण्याचा मॉलिक्यूल. वॉटर मॉलिक्यूल, सॉल्ट आणि रिमेनिंग याच्यातून तर काय निर्माण होणार आहे? CO2. मग इथं प्लस CO2. बॅलन्स द केमिकल इक्वेशन. हे बॅलन्स नाहीये. मग इथं किती येतील? 2 येतील. ट्वाइस. आता ट्वाइस आले. Na2 आहे, इथं 2 आहे, इथं एकच आहे म्हणून ट्वाइस झाले. 2 Na बरोबर. 2 Cl झाले 2 Cl, 2 Cl, 2 Na, 2 Cl, 2 Na. याच्यातला एक CO2, एक राहिला O, तो H2O कडे गेला. हा 2 H2 झाले, बरोबर. दिस इज द गॅस, कार्बन डायऑक्साइड गॅस, NaCl. सॉल्ट. आता ही बॅलन्स झाली. आता सोडियम हायड्रॉक्साईडची घेऊ. NaOH प्लस वॉटर प्लस काय? वॉटर, पाणी. सोडियम हायड्रॉक्साईड मध्ये जर पाणी टाकलं तर आपल्याला सोडियम आणि हायड्रॉक्साईडचा आयन मिळेल. ते ॲक्वस असतील म्हणजे काय होईल? Na प्लस ॲक्वस सोल्युशन प्लस OH हायड्रॉक्साईड मायनस आयन. इट इज ऑल्सो ॲक्वस. सोडियम हायड्रॉक्साईड मध्ये पाणी टाकल्यानंतर सोडियमचा आयन आणि हायड्रॉक्साईडचा आयन मिळतो. हे ॲक्वस सोल्युशन. अशा प्रकारे बॅलन्स झालेलं आहे केमिकल रिएक्शन. ओके, समजला?